नमस्कार. प्राध्यापक बीजी मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, मतदान कसं करायचं याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी हा व्हिडिओ करतोय. या वेळेला 4 प्रभागाचा एक प्रभाग करण्यात आलाय. साहजिकच एका मतदाराला 4 किमान मतं दिली पाहिजे. मी एवढ्यासाठी म्हणतोय किमान, प्रभाग क्रमांक 20 मधील मतदारांना 5 मतं द्यायची आहे. कोल्हापूरचा विचार केला तर एकूण प्रभाग आहेत 20, उमेदवार नगरसेवकांची संख्या 81, त्यामुळं 19 प्रभागात 4 मतदान आणि 20व्या प्रभागात 5 मतदान आहे. त्याचं असं आहे, अ, ब, क, ड असे विभाग केलेले आहेत. ओबीसी महिला पुरुष, अनुसूचित जाती महिला पुरुष आणि सर्वसाधारण महिला पुरुष अशा या अ ब कडे कॅटेगरीज आहेत. प्रत्येक प्रभागात ज्या पद्धतीने आरक्षण पडलेलं आहे तशाच पद्धतीने रचना करण्यात आलेली आहे. ईव्हीएम ची संख्या गरजेनुसार 2 किंवा जास्त आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट वरती मतदारांची यादी दिलेली आहे. त्यामध्ये आपल्याला आपलं नाव, बूथ आणि पत्ता या गोष्टी शोधाव्या लागतील किंवा नगरपालिकेतर्फे मतदान ओळखपत्र प्रत्येकाला मिळेल. ते समजून घ्या. केंद्राची माहिती मिळाली की मग पुढे. लक्षात घ्या, गुरुवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:30 वाजता केंद्रावर तुम्ही 7 वाजता जावं, ते 5:30 या वेळेत मतदान होत आहे. ओळखपत्र किंवा आधार कार्ड कोणतं? ओळखपत्र कुठलं? शासनाचं निवडणूक कार्ड चालेल, म्हणजे ओके. त्याचबरोबर पॅन कार्ड, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकांची पासबुक इत्यादी राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने जाहीर केलेले आयडी कार्ड किंवा ज्यावरती तुमचा फोटो आणि संबंधित अधिकाऱ्याची सही आहे एक कोणतं कार्ड घेऊन जा. लक्षात ठेवा, मतदान केंद्रावर तुम्हाला मोबाईल न्यायला परवानगी नाही, त्यामुळे तो गाडीमध्येच लॉक करून ठेवा. ईव्हीएम ची संख्या ही उमेदवारांच्या संख्येवरती अवलंबून असेल. ईव्हीएम ची संख्या गरजेप्रमाणे 2 किंवा जास्त असू शकते. मतदान ज्या कॅटेगरीमध्ये मतदान आहे, एकूण 4, प्रत्येक कॅटेगरीमध्ये 1 मतदान करायचं आहे. त्यावेळेलाच लाईट लागेल. नाव आणि चिन्हासमोरील बटन दाबले असता लाईट लागेल. 4 मतदान केल्यानंतरच बीप आवाज येईल. आणि लक्षात ठेवा, क्रमांक 20 मधल्या मतदारांनी 5 मतदान केल्यानंतरच 5व्या मतदानाच्या वेळेला बीप असा आवाज येईल. कोल्हापूरमध्ये ही प्रक्रिया 19+1, कारण 20 मध्ये एकूण 5 गट आहेत किंवा कॅटेगरी. नोटा नन ऑफ द अबाव या कॅटेगरीमध्ये तुम्हाला उमेदवार, ज्या कॅटेगरी मधला उमेदवार तुम्हाला सक्षम वाटत नाही त्यावेळेला तुम्ही नोटाचं बटन दाबलं पाहिजे. त्याशिवाय प्रक्रिया पूर्ण होणार नाही. एकूण 19 प्रभागात 4 आणि 20व्या प्रभागात 5. यासंबंधी तुम्हाला आणखी काही माहिती जर हवी असेल तर केंद्राधिकाऱ्यांना आधीच विचारून घ्या. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये मतदान करा. लोकशाहीनं दिलेला हा अधिकार आहे. हा अधिकार तुम्ही स्वतः हिरावून घेऊ नका आणि लोकशाही शाबूत ठेवा, असं मी तुम्हाला माझी विनंती करतो. धन्यवाद मित्रांनो, भेटू.